आपल्यासोबत आहे प्रमोद हरणे, जो कोल्हापूर महालक्ष्मीचं दर्शन घेऊन थेट राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेला आहे आणि पायी चालत आलेला. आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत. किती दिवस लागले, तुझं नाव काय सगळ्यात आधी सांग, आणि किती दिवस तुला हा प्रवास करायसाठी लागले, काय भावना होती, कशासाठी हा सगळा नवस केला होता? माझे नाव सर्वप्रथम जय महाराष्ट्र. माझं नाव प्रमोद प्रकाश हरणे. मी राहणार कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. मी 17/3/2025 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष संकल्प यात्रा सुरू केली होती आणि 29/3/2025 या रोजी मी ती संपन्न झाली. मी हा संकल्प यासाठी केला होता की येणाऱ्या काळातील सर्वच निवडणुकांमध्ये आमच्या पक्षाला घवघवीत यश मिळण्यासाठी आणि आमच्या पक्षातील तळागाळातील जे कार्यकर्ते असतील, ज्या कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी हा संकल्प होता. या संकल्पामध्ये मला सर्वसामान्य लोकांचे साहेबांवरती असलेले प्रेम हे सर्व दिसून आलं. म्हणजे मी चालत असताना मला प्रत्येक लोकांच्या एक भावना होत्या, त्या भावना त्यांनी मला माझ्यापर्यंत पोहोचवल्यात. कुठे राहिला आहे आणि हा प्रवास जो आहे महालक्ष्मी मंदिरापर्यंतचा, हा कशा पद्धतीचा राहिला आहे? म्हणजे चालत इथून तिथपर्यंत गेला, तिथून पुन्हा मुंबईत आलात, असं काही आहे का? नाही, मी कोपरगावचा म्हणजे मी शिर्डीचा प्रॉपर आहे, पण राहिला कोपरगावमध्ये. मी तिकडनं कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरामध्ये मी बसने गेलो आणि तिकडनं मी पायी चालत, म्हणजे तब्बल 465 किलोमीटरचा हा प्रवास होता माझा पक्ष संकल्पाचा, आणि तो मी आज पूर्ण केला आणि माझे विठ्ठल मला भेटले. आज हा माझा सर्वात आनंदाचा दिवस आहे आणि सर्व महाराष्ट्र सैनिकांचा आहे. आणि व्यासपीठावर स्वतः राजसाहेब ठाकरे यांनी तुला सगळ्या या मनसैनिकांसमोर, महाराष्ट्राच्या जनतेसमोर उभं केलं, तुझं कौतुक केलं, कसं वाटलं? मला आजचा एकदम आनंदाचा क्षण आहे माझा. हा माझ्या आयुष्यातला हा आनंदाचा क्षण आहे. आणि मी माझे पहिले नेते, माझ्या आयुष्यातले पहिले नेते, माझं पहिलं दैवत फक्त आणि फक्त राजसाहेबच असणार आहे. यापुढे राजसाहेबच असणार आहे. व्यासपीठावर उभं राहून, तेही राज ठाकरेंच्या बाजूला, इतक्या मोठ्या जनसंख्येची त्या लोकांना पाहून, मोठी गर्दी शिवाजी पार्कमध्ये होती, कसं वाटलं? बघून एकदम आनंदच झाला आहे की एवढ्या मोठ्या स्टेजवरती माझ्यासारख्या सर्वसामान्य महाराष्ट्र सैनिकाला जर साहेबांनी जर स्टेजवर बोलून जर माझं कौतुक केलं आहे आणि सर्व महाराष्ट्रातल्या सर्वच लोकांना सांगितलं आहे की असं महाराष्ट्र सैनिक पाहिजे, असा हा संदेश गेला आहे सर्व विरोधी पक्षाच्या लोकांना. तुला कसं वाटलं? मला तर खूप आनंद झाला आहे. आणि मी यापुढे म्हणजे पक्षाचं मला 3.5 शक्तिपीठ हा संकल्प आहे माझा आत्ता पहिला संकल्प झाला आहे. अजून माझे तीन आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे, त्या देवतांचे मला अजून 3 संकल्प करायचे आहे. येणाऱ्या काळामध्ये 2029 पर्यंत हे पूर्ण होणार आहे 3.5 शक्तिपीठ. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.